नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. FTIIच्या विद्यार्थ्यांना संचालकाकडून निलंबनाची नोटीस. मात्र विद्यार्थी अजून आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा दिला आहे. संप तातडीने मागे घ्या, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. संप मिटवून लगेच अभ्यासाला लागा, अन्यथा प्रत्येकाला घरी जावे लागेल, अशी नोटीस FTIIचे संचालक DG नारायण यांनी आंदोलनकारी विद्यार्थ्यांना दिली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना संस्थेकडून अधिकृतपणे बजावलेली ही पहिलीच नोटीस आहे. FTI विद्यार्थ्यांनी गजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षीय नियुक्तीस विरोध करत सुरू केलेल्या आंदोलनाच्या 34व्या दिवशी स्वतःच्या नियुक्तीस 2 दिवस बाकी असताना नारायण यांनी ही नोटीस बजावली. आम्हाला नोटीस मिळाली असून त्या नोटिशीविषयी आम्ही चर्चा करून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे विद्यार्थी संघटनेकडून कळविण्यात आले आहे. समर्थन आ रहा है, ऐसे लोग समर्थन कर रहे हैं कि मैं खुद आश्चर्यचकित हूं कि इनको हमारा नंबर कहां से मिला, इनको हमें मेल कहां से मिले. आज सुबह 8:30 बजे एक महिला का फोन आया ग्वालियर से और उन्होंने मुझसे बोला कि क्या आप लोगों को रेस्ट्रिकेट किया जा रहा है. मैंने पहले जानना चाहा क्या आप किसी संगठन से हैं, क्या आप किसी पार्टी से हैं. तो उन्होंने बोला कि मैं एक आम महिला गृहिणी हूं. हाँ, इतना जरूर करती हूं कि हमारे मोहल्ले में जब कोई सिविल नगर पालिका संबंधी समस्याएं होती हैं तो उसमें मैं एक्टिव पार्टिसिपेट करती हूं. तो ऐसे समर्थन जब आपको कोनों कोनों से मिलता है तब आपको अपनी ताकत का पता चलता है. मैं यही कहना चाहता हूं कि हमारी ताकत यहाँ पे चंद 200 लोग जो बैठे हुए हैं वो नहीं है. हमारी ताकत इन 200 के बाहर की ताकत है. और जब तक वो ताकत हमारे मुद्दों के साथ लगी हुई है, हमारे सरोकारों के साथ लगी हुई है, कोई भी सरकार, कोई भी गैर जिम्मेदाराना रवैया, कोई भी गैर लोकतांत्रिक तरीका हमें हमारे मुद्दों से नहीं भटका सकती है. हम इस जंग को जंग शब्द न कह करके, हम इस आंदोलन को, हम इस मूवमेंट को, हम इस लड़ाई को, हम इस सत्याग्रह को कहीं ना कहीं जीत के रहेंगे. और ऐसे रेस्ट्रिक्शन के नोटिस आते रहे हैं, इतिहास गवाह है, आते रहेंगे, जाते भी रहेंगे और लड़ाइयां जीती जाती रही हैं. बोलावा विठ्ठल या सांगीतिक यात्रेचा प्रारंभ पुण्यात होणार. पंचम दिशा संस्थेतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या बोलावा विठ्ठल या सांगीतिक यात्रेचा समारंभ यंदा पुण्यात करण्यात येणार आहे. या यात्रेची सांगता गोवा येथे होणार आहे, अशी माहिती पंचम दिशा संस्थेचे संचालक शशी व्यास यांनी पत्रकार परिषदेत दिली. बोलावा विठ्ठल या सांगीतिक यात्रेचा प्रारंभाचा कार्यक्रम गणेश कला केंद्रात 17 जुलै रोजी आयोजित केला आहे. या सांगीतिक यात्रेचे यंदाचे 10वे वर्ष आहे. यामुळे यंदाची ही यात्रा मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगळूर, गोवा, नाशिक, औरंगाबाद या शहरांसह देशातील विविध 12 शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शशी व्यास, राहुल देशपांडे, सावनी शेंडे, जयतीर्थ मेकंदी आणि संजीव अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते. मध्य प्रदेशमध्ये इंदोर, जबलपूर, रायपूर या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात झाला आणि मग पंचम दिशांनी असं ठरवलं की हा कार्यक्रम आपण दरवर्षी एक नवीन राज्यात घेऊन जायचा. आणि त्यानुसार आम्ही 2009 सालापासून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, गोवा या शहरांपासून मग आम्ही बंगलोर, चेन्नई, त्यानंतर हैदराबाद, मग कलकत्ता, दिल्ली आणि यावर्षी बडोदा आणि अहमदाबाद. आमचा मानस असा आहे की दरवर्षी एखादं नवीन शहर घ्यायचं. जसं पुढच्या वर्षी विशाखापट्टणम घ्यायचा विचार आहे, कोयंबतूर घ्यायचा विचार आहे. कोचीनमध्ये खरं म्हणजे यावर्षी कोचीनमध्ये विचारणा आली होती की पण तोपर्यंत आमचा कार्यक्रम सगळा निश्चित झाला होता. त्यामुळे आम्ही कोचीनला पुढच्या वर्षी जाण्याचा विचार करतोय. हा खरंच एक परिवार आहे. अगदी शशी काका असतील, ज्योती मावशी असेल त्यांच्या पत्नी, तर मला असं वाटतं हा खूप एक
एक कौटुंबिक आनंद जो आम्हाला एकत्र मिळतो सांगीतिक, तो आम्ही इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. आणि भारतामधल्या वेगवेगळ्या सेंटर्समध्ये परफॉर्म करायचा, नवीन ऑडियन्सेसना अभंग ऐकून त्यांच्यात ते रुजवायचे. अर्थातच आपल्याकडे खूप सुसंस्कृत एक आपण म्हणतो म्युझिकली ट्रेन्ड ऑडियन्स असतोच दरवेळेला, पण असं कित्येक वेळा होतं की काही प्रांतात, जसं शशी काका म्हणाले, अजून अभंगवाणी झालेलीच नव्हती. तर अशा ठिकाणी सुद्धा जाऊन अभंग सादर करायचे आणि ते लोकांपर्यंत रुजवायचे त्यांच्या मनात. ही क्रियाच खूप खूप छान आहे आणि मला ती खूप आवडते. तसंच प्रत्येकजण काही वारीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीत करण्यात यावा, या मागणीसाठी अनिसच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकार पुरेशा गांभीर्याने तपास करीत नसल्याची शंका येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीत व्हावा, अशी मागणी अनिसचे सरचिटणीस हमीद दाभोळकर यांनी पत्रकार परिषदेत केली. अनिसच्या वतीने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. दाभोळकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी 2 वर्षे पूर्ण होतील. CBIकडे या प्रकरणाचा तपास देऊनही काही प्रगती झालेली नाही. मारेकरी आणि त्यांच्या मागचे सूत्रधार मोकाटच आहेत, असे मत यावेळी हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि ॲडव्होकेट गोविंद पानसरेंचा खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी 20 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. खुनाला आणि CBIकडे तपास जाऊन देखील 1 वर्ष झालेलं आहे. अजूनही मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर 3 दिवसापूर्वी असं समोर आलेलं आहे की CBIचे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत त्यांची 6 महिन्यापूर्वी बदली झालेली आणि कोणी चार्ज घ्यायला तो तयार नाही आहे. तर एकूणातच आम्हाला असं लक्षात येतं आहे की ज्या गांभीर्यानं या प्रकरणाचा तपास व्हायला हवा त्यामध्ये CBI अपयशी ठरताना दिसतं आहे. CBIचे अधिकारी मुंबईमध्ये बसून पुण्यात झालेल्या प्रकरणाचा तपास करतात, जेव्हा पुण्यामध्ये त्यांची 2 ऑफिसेस आहेत. आम्ही सातत्याने त्यांना विनंती केली पुण्यामधनं याचा तपास व्हावा, त्या बाबतीमध्ये काही घडताना दिसून येत नाही. ज्या संस्था संघटनांवरती संशयाची सुई आहे त्यांचे जबाब नोंदवून घेतले जात नाहीत आणि मुख्य म्हणजे कुटुंबियांना कुठल्याच गोष्टीमध्ये विश्वासात घेतलं जात नाही. 6 महिन्यापूर्वी बदली झालेली आहे अधिकाऱ्याची, तरी देखील ती आम्हाला सांगण्यात आलेली नाही. राज्य शासनाला त्याच्याविषयी काही माहीत नाही. यामुळे एकूणातच केंद्राला आणि राज्याला या बाबतीत तपास लावायचा का नाही अशी आम्हाला एक शंका मनात निर्माण होते आणि म्हणून उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे की उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम CBI आणि राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची तयार केली जावी. आणि त्यामागचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की हे सामाजिक कार्यकर्ते आहेत नरेंद्र दाभोळकर किंवा गोविंद पानसरे आणि त्यांच्या हत्या होणं हे मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती येणारी गदा आहे आणि त्यांचे मारेकरी न सापडलं जाणं ही देखील त्यावरती गदा येण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ॲडव्होकेट अभय नेवगींच्या मदतीनं या दोन्ही प्रकरणामध्ये आम्ही रिट पिटिशन दाखल केलेली आहे उच्च न्यायालयात. कधीपर्यंत पुढची कार्यवाही होईल आमची अशी अपेक्षा आहे की याचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर ते सुनावणीला यावं, जेणेकरून आमची जी बाजू आहे ती आम्हाला न्यायालयासमोर मांडता येईल. आणि केवळ एवढ्यापुरतीच हे पिटिशन मर्यादित न ठेवता एकूणातच नातेवाईकांशी ज्यांच्या घरामध्ये ही घटना घडलेली आहे अशा नातेवाईकांशी बोलण्याची पोलिसांची कुठलीही मोडस ऑपरेंडी नाही, तर त्या बाबतीत एक प्रोटोकॉल तयार करावा असं राज्य शासनाला
आदेश देण्याची आम्ही एक प्लिया याच्यामध्ये केलेली आहे. याचबरोबरीनं ज्या अधिकाऱ्यांच्याकडनं याच्यामध्ये अक्षम्य दिरंगाई झाली त्यांच्या उत्तरदायित्वाविषयी देखील काहीतरी प्रोटोकॉल असावा आणि अशी देखील एक प्लिया आम्ही हायकोर्टमध्ये या अनुषंगाने केलेली आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते सुनावणीला येईल. या पलीकडे जाऊन 20 जुलैला अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुंबईमध्ये एक राज्यव्यापी धरणं करणार आहे आणि 20 जुलै ते 20 ऑगस्ट महाराष्ट्रभर लोकांच्यापर्यंत हा प्रश्न घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. 1 लाख पोस्ट कार्ड महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवणारी आम्ही लिहिणार आहे आणि या पत्रांवरती केवळ एकच सवाल असणार आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचं काय झालं. काही संशय आहेत काही संस्थांवरती, तर त्याबद्दलची माहिती काही तुम्ही न्यायालयामध्ये दिली आहे का की कसा तपास? पोलिसांना आम्ही वेळोवेळी दिलेली आहे आणि न्यायालय ज्या वेळेला न्यायालयाच्या देखरेखीखाली त्यांचा तपास येईल त्यावेळेला स्वाभाविक न्यायालयाला गरज वाटल्यास ते ती माहिती न्यायालय मागून घेऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला असं वाटतं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील काय किंवा पानसरे असतील काय यांच्या बाबतीत या सार्वजनिक जीवनात घडणाऱ्या घटना होत्या, त्यामुळे त्याच्याविषयी काही समाजाला आणि शासनाला माहीत नाही अशा स्वरूपाचा भाग नाही. त्याच्यामुळे खरंच जर पोलीस यंत्रणांना त्याच्यात महत्त्व वाटत असेल तर त्यांनी त्यांची जबाबदारी नोंदवणं आवश्यक होतं आणि ज्यावेळेला बाकी कुठल्याही गोष्टी या तपासाच्या बाबतीत पुढे येताना दिसत नाहीत त्यावेळेला हे गांभीर्यानं होणं आवश्यक होतं. ते होताना दिसत नाहीये म्हणून न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावं अशी अपेक्षा आहे. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी चोरी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी चोरी करत पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या युवकास गुन्हे शाखेच्या युनिट 4च्या पथकाने अटक केली. 17 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळासाहेब कराळे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 18 लॅपटॉप, 6 LCD, 9 मोबाईल्स, 2 कॅमेरे, 28 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचबरोबर चाकण, तळेगाव, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर आदी परिसरात घरफोड्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. हिराचंद लिडकर नावाचा 22 वर्ष वयाचा एक गुन्हेगार या भोसरी परिसरात राहणारा या गुन्हेगारांनी यापूर्वी या परिसरामध्ये घरफोडे आणि लॅपटॉप चोरीचे प्रकार केल्याचं जनतेकडून काही तक्रारी आल्या. त्यावरून आम्ही वॉच ठेवला तर त्याला ही चोरी करत असताना रेड हँडेड पकडण्यात आलेला आहे. युनिट 4चे अधिकारी PI बोराटे यांनी त्यांच्या सर्व टीमच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्याकडून यापूर्वीच्या गुन्ह्यातले बरेचसे मुद्देमाल रिकवर करून साधारणपणे 9 गुन्हे आजपर्यंत त्यांनी केलेले उघडकीला आणलेले आहेत. आणि हे सगळं आपली आजची ही सगळी चर्चा होत असतानाच अजून एक गुन्हा त्याच्याकडून उघडकीला आलेला आहे. यामध्ये विशेष करून त्यांना लॅपटॉप्स आणि TV, मोबाईल्स अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी आहेत ती चोरीला जाण्याचं म्हणजे याचा एक मोडस होती आणि त्यावरून त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचल्यानंतर त्यानं ही सगळा मुद्देमाल जो आहे तो कोकणात, श्रीवर्धन, चिपळूण या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्याकडून साधारणपणे 18 लॅपटॉप, काही LCD TV, त्यानंतर 9 मोबाईल्स आणि इतर घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू काही जप्त केलेल्या आहेत. त्याला 7 तारखेला आम्ही अटक केली आणि त्याला 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याच्याकडून इतर काही गुन्हे उघडकीला येत आहेत किंवा काय याच्या बाबतीत आमचा तपास सुरू आहे. तसंच या सगळ्या त्याच्या गुन्ह्यांमध्ये अन्य कुणाचा काही सहभाग त्याच्याबरोबर आहे किंवा काय याचा शोध आम्ही घेत आहोत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की या परिसरामध्ये या कालावधीमध्ये जर काही गुन्हे झाले असतील तर त्यांनी पुढे यावं. निश्चितपणे त्यांचे गुन्हे उघडकीस आणून त्यांचा मुद्देमाल रिकवर करण्याची कार्यवाही पॉझिटिव्हली केली जाईल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850
937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त फेनोलिक्स 5च्या वतीने प्लंबिंग क्षेत्रातील युवकांसाठी योजना जाहीर झाल्यात. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने PVC पाईपची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या फिनोलिक्स पाईपने प्लंबिंग क्षेत्रातील कौशल्यवृद्धीसाठी योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे कुशल प्रकल्पाच्या माध्यमातून बांधकाम सेवा क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुशल हा क्रेडाई, पुणे मेट्रो आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. कुशलचे अध्यक्ष श्री JP श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मान्यताप्राप्त प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्थिक स्वरूपातील बक्षिसे देऊन कौशल्यवृद्धीला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जे खूप कष्ट करतात आणि त्यात सर्वांच्याही कौशल्याची भर घालतात अशा लोकांची आम्हाला गरज आहे. ज्याप्रमाणे गाडी चालकाशिवाय चालू शकत नाही, त्याचप्रमाणे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, असे मत फिनोलिक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाबरिया यांनी यावेळी व्यक्त केले. साओ पावलो येथे ऑगस्ट महिन्यात होत असलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी कुशलच्या संघाला 10 लाख रुपयांचे प्रायोजकत्व फिनोलिक्स पाईप्सतर्फे दिले जात आहे. पुण्यातील यशदामध्ये झालेल्या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात त्या रकमेचा धनादेश कुशलच्या संघाला छाबरिया यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमास कुशलचे अध्यक्ष श्री JP श्रॉफ, उपाध्यक्ष रणजित नाईक नवरे, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते. कैलाश बेलेकर, के कॉन्ट्रैक्टर है. कुशल सफल जो हमारे ट्रेनीज हैं उनके लिए खास ये बनाया जाता है. किया है. आजचा कार्यक्रम होता की क्रेडाईनी एक इन्स्टिट्यूट सुरू केलं आहे कौशल करून. कौशल एक असला इन्स्टिट्यूट आहे जो लोकांना म्हणजे एक प्लंबरला म्हणावं, एक कारिगरला म्हणावं, त्याला एक ट्रेनिंग देतो. ट्रेनिंगमुळे काय होतं, त्या माणसाचं डेली इन्कम वाढतो आणि त्या डेली इन्कममुळे त्याला एक इन्क्रीज इन वेल्थ होतो आहे आणि हे सगळं होतं ट्रेनिंगमुळे. आणि दॅट इज वाय फिनोलेक्सने मी एक पार्टनरशिप केलं आहे कौशल क्रेड्याबरोबर की एक आम्ही एक प्लंबिंग डे सुरू करू 4 सप्टेंबरला, जिकडे आम्ही प्लंबरला एक महत्त्व देऊ आणि एक ट्रेनिंगचं त्याच्यासाठी सेशन सुरू करू. आपणा सर्वांना माहिती आहे की पंतप्रधानांनी स्किल डेव्हलपमेंट हा वेगळा विभाग करून संपूर्ण भारतामध्ये त्याचा प्रसार केलेला आहे. परंतु क्रेडाई पुणेने कुशल नावाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष आम्ही हे स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम करत आहोत. आत्तापर्यंत 23,000 कामगारांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलेलं आहे, ज्यामुळे त्या कामगारांचं सर्वसाधारणतः 20% पगार वाढ केवळ कौशल्य प्राप्त झाल्यामुळं झालेली आहे. आणि हे क्रेडाई पुणेचं इनिशिएटिव्ह आहे. आणि असा कुशलता दिवस दरवर्षातून एकदा आम्ही साजरा करतो. सर्व कामगार बांधवांना घेऊन साजरा करतो. आणि यावर्षी तर आणखी जास्त आनंद आहे की आजच पंतप्रधानांनी कुशलनी तयार केलेल्या 2 कामगारांना की ज्यांनी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन न्यूझीलंडमध्ये जाऊन त्या ठिकाणी ब्रॉन्झ पदक मिळवलं, त्या दोघांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते आज याच वेळी झालेला आहे. आणि आता ब्राझीलमध्ये जी स्पर्धा आहे त्या ठिकाणी कुशलने भाग घेतलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे NSDC आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांनी कुशलला आत्तापर्यंत 18 करोड रुपये अनुदान दिलेलं आहे. आणि कुशलचं प्लॅनिंग हे येत्या 10 वर्षामध्ये 10 ते 20 लाख कामगारांना प्रशिक्षण देण्याचा
नियोजन केलेलं आहे. शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे मातापिता देशभर सायकल भ्रमण करत आहेत. मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेल्या मुलाची अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी शहीद मेजर यांचे वडील के उन्नीकृष्णन आणि आई धनलक्ष्मी देशभर सायकल भ्रमण करत आहेत. आज या वीर मातापित्यांची हिंजवडी ते नगर अशी 3 दिवसीय सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. संदीप आणि माझ्यात पितापुत्राचे नाते नव्हते, आमच्यात मित्राचे नाते होते. त्याच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले. संदीप जाऊन 7 वर्ष झाली, मात्र आम्हाला ती 70 वर्षांसारखी वाटत आहेत. माझा मुलगा दहशतवाद्यांकडून गेला, त्याचे दुःख वाटते. तो एखाद्या योद्ध्याच्या हातून गेला असता तर मला अभिमान वाटला असता, असे मत के उन्नीकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी हिरालाल यादव, कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉक्टर मिलिंद भोई, शिरीष मोहिते, उदय जगताप, चारुदत्त आफळे आदी मान्यवर उपस्थित होते. मेरे घर में वो ऑफिस जाने के बाद मैं अकेले थी घर पे. उस समय में हमेशा प्रार्थना में थी, मुझे वीर पुत्र को जन्म चाहिए, बुद्धिमान चाहिए, शक्तिवान चाहिए, इसी तरह प्रार्थना में थी. फिर भगवान उसी तरह एक लड़के हमें मिला. वो ज़्यादा हेल्थी बैठा था, 3.83 थे उसका वेट. कुछ प्रॉब्लम नहीं थे हमारे लिए. फिर उसको जन्म गांव से हुई. फिर 5 महीने के बाद बेंगलोर आया हम. फिर संदीप उधर ही एक अच्छा. और वो बोलते रहते थे, मैं ऐसा समझता हूँ संदीप के बारे में सोचते तो मैं भी एक सैनिक रहने के लायक नहीं हुई सर. दैट इज द बेस्ट सर्टिफिकेट वी कैन हैव. वो ऐसा कुछ सिविलियंस भी ऐसे बात करते हैं संदीप के बारे में सोच के विचार के, और स्कूल के प्रिंसिपल, टीचर्स, फिजिकल ट्रेनर्स. तो ही वॉज जस्ट एन ऑल इन वन. और मुझे भी सबक सिखाते थे. एक बार वो आनेसर से छुट्टी पर आते थे, आ रहे थे, और मुझे पूछा, आप एयरपोर्ट आ सकते हैं? मैंने बोला मैं कार लेकर आ जाऊँगा. नहीं, कार बाहर से. मेरे पास कार नहीं था उस समय, एक स्कूटर था. स्कूटर भी वो उसने दिलाया था. तो उसने कहा नहीं, कार लेकर कभी भी कोई भी आ सकता है, आप स्कूटर में आ जाइए, मेरे पास लगेज नहीं है. तो मैं स्कूटर लेके गया और बात करके उसे वैसा वो बहुत बड़ा बैग लेके आ रहे हैं. एंड आई वॉज हेजिटेंट. मुझे तो शक था कि ये लोड पीछे है तो मैं गिर जाऊंगा. मुझे इतना प्रैक्टिस भी नहीं था, मैं सीखा था 2 साल पहले. तो स्कूटर में बैठा और स्कूटर का एक फ्रंट व्हील ऐसा उठ गया और वो हंसते थे. तो मैं बोला मैं गिर जाऊंगा. और तो नहीं चलाओ, एक व्हील में चलाओ, तो हमारा वेट इतना कम है. तो दैट इज हिज एबिलिटी. ही विल एनकरेज एवरीबडी टू डू. ये क्या है ना, काम नहीं हो सकता वो सब मुमकिन बनाता है वो. एक बार उसे मैं पूछा, वेरी सेल्फिश, दैट आई विल नॉट सरेंडर टू डेथ. आई विल नेवर सरेंडर. एंड ऑल्सो मैंने तत्व को मेरे हाथ में लिया हूँ. मैं कब चाहा उस समय आता. तो मुझे क्या बोलते हैं, मुझे थोड़ा सा कंट्रोल करने के लिए कहा था. लेकिन मेरे मन में ऐसा शक था, ये किसी आपत्ति में फंस जाएगा कभी. लेकिन मुझे ये बिल्कुल पसंद नहीं था और अभी भी नहीं है
वो एक डरने से हाथ से मरा, एक योद्धा से हाथ से मरता तो बहुत अच्छा लगता था। फिर भी I told everybody on the first day itself, I am proud to be Sandeep's father. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने 22 जुलैला विधान भवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपाने जाहीरनाम्यात शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा धरून किमती देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच केंद्र आणि राज्य सरकारने यापासून घुमजाव केला असून काँग्रेस आघाडीपेक्षाही क्रूरपणे शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. ह्याला विरोध करण्यासाठी 22 जुलै 2015 रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील विधान भवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस कार्याध्यक्ष कालिदास आपटे, सिटूचे नेते कॉम्रेड असित अभ्यंकर, शिवाजी नादाखिले, रामदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. पक्ष एकत्रित आम्ही सर्वांनी मिळून शेतीचा एकमेव प्रश्न उभा करून 22 जुलैला विधान भवनावर मोठा मोर्चा काढत आहे. आजच्या सत्ताधारी पक्षामध्ये भाजप, शिवसेना आहे, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे आणि काँग्रेसचा छुपा पाठिंबा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आज यांच्या काही घोटाळे काढले की त्यांनी सांगायचं तुमचे 10 वर्षाचे काढू, आणि यांचं दिल्लीतलं काही झालं की त्यांनी म्हणायचं तुमचं ते वडेराचं काढू. म्हणजे सगळे उडदार माझे काळे गोरे या निष्कर्षाला आपण सगळ्यांनी यायला घ्यायचा हरकत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. मोठ्या उमेदीने देशभरामध्ये एक विकासाचं स्वप्न आणि लोकांना दाखवलं गेलं. त्याच्यामध्ये लोकांची काही चूक नाही की काँग्रेसी कारभाराला कंटाळलेल्या लोकांनी सरकारला मतदान केलं, मोठं भरघोस मतदान केलं. परंतु वर्ष 1.5 वर्ष होत आलं, राज्यातल्या सरकारला 7-8 महिने झाले, दिल्लीतल्या सरकारचं वर्ष पूर्ण झालं. परंतु ज्या दिशेने सरकारने जायला पाहिजे त्या दिशेने काही सरकार जात नाही. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर 15 लाख रुपये आम्ही परदेशातले आणून जमा करू, म्हणजे एक प्रचाराचा भाग जरी सोडला तरी त्याच्यातला परकीय चलन परदेशातला पैसा आणि तो आपल्या देशातनं काही चोरून नेला, लुटून नेला उद्योगपतींनी, पुढाऱ्यांनी, आणखी कोणी बऱ्याच मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं येत होती त्या एका वेबसाईटवर. पण पुणे शहर शिवसेनेच्या वतीने लहान मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. उपक्रमामध्ये वारजे परिसरातील सर्व विद्यालयातील किमान 5000 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे व गरजूंना मोफत औषधे व गोळ्या देखील वाटप करण्यात येणार आहेत. आतापर्यंत स्मिता पाटील विद्यालय, मामासाहेब मोहोळ विद्यालय या संस्था मिळून जवळपास 2000 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती संयोजक सचिन दांगड यांनी केली. यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक गोकुळ कांबळे, सुरेश चौधरी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मी डॉक्टर हिमांगी पाटसकर, शिवसेनेच्या वतीने सचिन दांगट यांनी हे कॅम्प आयोजित केलेला आहे. आम्ही वारजे आणि कर्वेनगर एरियामध्ये एक साधारण 5000 स्कूल हेल्थ चेकअप प्लॅन केलेला आहे.
त्यापैकी 2000 स्टुडंट आतापर्यंत चेक झालेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही त्यांना औषधं वाटप करत आहोत. वेगवेगळे आयर्न, कॅल्शियम किंवा मल्टीव्हिटॅमिन्स किंवा आणखी काही सध्या व्हायरल जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्या संदर्भात आपण औषधं त्यांना पुरवतो आहोत. आणि या साधारण चेकअपमध्ये आम्हाला बरेचसं असं आढळून आलं आहे की बऱ्याच मुलांना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे, काहींना कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे, काही जणांना आणखी डोळ्यांचे काही प्रॉब्लेम आहे, कानामध्ये मळ आहे, काही मुलांचं हायजीन मेंटेन केलं जात नाही आहे व्यवस्थित. तर त्यासाठी आम्ही हे सगळं कॅम्प घडवून आणत आहोत आणि असे कॅम्प परत पुढे पण होणार आहे. न्यूट्रिशनल डाएट मिळत नाही आणि त्यांना काही जे मेडिसिन आहे ते पण त्यांना बेसिकली याचा प्रॉब्लेम असतो की पैसे नसतात व त्यामुळे सुद्धा मग त्यांना आपण प्रोव्हाइड करतो ते चांगलंच आहे की आपण एव्हरी मंथला फॉलोअप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपल्याला फॉलोअप मिळेल की मुलांचं काय किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, म्हणजे आपण जे काही करतो आहे त्याला आपण मुलांकडनं काय इम्प्रूव्हमेंट झाली ते आपल्याला कळेल. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.